स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह विनायक मोठ्या आईच्या पर्समध्ये ठेवतो आणि पळत येऊन ती पर्स हॉलमधील डायनिंग टेबलवर ठेवतो. तो मनात म्हणतो की पल्लवी आता इकडेच येते, तिचा आल्या आल्या त्या पर्सवर लक्ष पडायला पाहिजे. विनायक बाजूलाच लगेच लपून बसतो. पल्लवी तिथून येते. पल्लवी तिच्या रूममध्ये चाललेली असते. अचानक तिचं लक्ष त्या पर्सवर जातं. पल्लवी पर्सजवळ जाते. मनात विचार करते की मोठ्या आईंची पर्स आणि इथे. पल्लवी ती पर्स उचलते आणि त्यातून एक पेनड्राईव्ह खाली पडतो. पल्लवी तो पेनड्राईव्ह हातात घेते आणि तिला पेनड्राईव्हबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवतात. तिला आठवतं की तो व्हिडिओ मी पेनड्राईव्हमध्येच सेव्ह केला होता आणि मोठ्या आईनेच तो डिलीट केलेला आहे. ती पटकन पेनड्राईव्ह उचलते आणि पटकन तिच्या रूममध्ये निघून जाते. पल्लवी निघून गेल्यावर विनायक तिथे येतो आणि हसत असतो, कारण त्याला सेफ ठेवण्यासाठी मोठ्या आई आणि मोठ्या काकांना गुंतवायचं असतं. रूममध्ये येऊन पल्लवी पटकन लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि तिला त्या पेनड्राईव्हमध्ये तो व्हिडिओ सापडतो. व्हिडिओ बघून तिला मोठा धक्काच बसतो. इतक्या दिवस जो व्हिडिओ मिळवण्यासाठी ती धडपड करत असते तोच व्हिडिओ तिच्या समोर असतो. पल्लवी म्हणते की म्हणजे इतके दिवस हा पेनड्राईव्ह मोठ्या आईंकडेच होता. कदाचित या पेनड्राईव्हची अदलाबदल करून फसवलं त्यांनी मला. म्हणजे मोठ्या आईंचा असलेला हा पेनड्राईव्ह आणि लिफाफा दोन्हीही पुरावे घरातच होते आणि मी उगाचच ते वेड्यासारखे बाहेर शोधत होते. खरंच हा शुभ संकेत आहे. पल्लवी पटकन गणपती बाप्पा पुढे जाते. बाप्पाची मूर्ती हातात घेऊन म्हणते की बाप्पा, आज एकाच दिवशी 2 चमत्कार घडवलेस तू. सत्यासाठी लढण्याचा आणि शत्रूला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता मी. पल्लवी बाप्पाला म्हणते की मधल्या काही काळात संकटांना घाबरून गेले होते रे, पण आता तूच मला आशीर्वाद दिलाय. तुझ्या या आशीर्वादानं नव्यानं लढण्याचं बळ आलंय मला. आता विजय माझाच होणार हा विश्वास वाटतोय मला. तुझा हा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे. पल्लवी देवाचा आशीर्वाद घेते तेवढ्यात दरवाजा वाजतो. पल्लवी पटकन तिची पर्स बाजूला ठेवते. पेनड्राईव्ह देखील लपवते. दरवाजा उघडते तर शांतनू बाहेर असतो. शांतनू एकदम उदास असतो. अस्वस्थ होऊन तो बेडवर बसतो. पल्लवी त्याच्याजवळ जाते आणि विचारते की काय झालं शांतनू. शांतनू म्हणतो की आईची अशी अवस्था बघितली की पुन्हा ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर येतात आणि अगदी डोकं चक्रावून जातं. आधी तुझ्यावर हल्ला झाला, मग अचानक आईवर हल्ला झाला आणि मग आई ज्या हॉस्पिटलमध्ये होती तिथं आग लागली. हे सगळं कोण करतंय, का करतंय आणि कशासाठी? प्रश्न अनेक आहेत पण उत्तर एकाचंही मिळत नाही. खूप त्रास होतोय विचार करून. पल्लवी मनात विचार करते की तुमची ही घालमेल लवकरच संपणार आहे शांतनू. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मीच तुम्हाला देणार आहे. शांतनू म्हणतो की मोठ्या आईच्या वागण्या बोलण्याचंही मला जरा आश्चर्यच वाटतं. ॲक्च्युली मला थोडं खटकतंय. माहिती आहे ना तुला हॉस्पिटलमध्ये ती काय म्हणाली? खरं तर ती अशी नाही आहे. ती कधी कोणाचा वाईट विचार करत नाही, कधीच असं वागत नाही. पण अचानक काय झालं मला तर काही कळतच नाही, पण काहीतरी बिनसलंय आणि म्हणूनच ती अशी बोलतीये. पल्लवी म्हणते की शांतनू काय आहे ना, तुम्ही आता वेगळा विचार करायला लागलात. त्यात तुमची आईसुद्धा तुम्हाला कळाली आहे. शांतनू म्हणतो की नाही पल्लवी, माझ्याबद्दलचे माझ्या आईचे असलेले सगळे गैरसमज दूर झालेत. तिचं प्रेम मलाही कळलंय हे खरं आहे, पण लहानपणापासून मला मोठ्या आईने सांभाळलंय आणि तिनेच मला मोठं केलं हेही खरंच आहे. तिने कधीच माझ्यात आणि विनायकदादामध्ये भेदभाव नाही केला. त्याच्यावर जास्त प्रेम केलं आणि माझ्यावर कमी असं तिने कधीच नाही केलं. मुळात तिचा स्वभावच तसा आहे. ती सगळ्यांवर प्रेम करते, सगळ्यांची काळजी घेते. खऱ्या अर्थानं आपल्या घराची मोठी आई आहे ती. किती केलंय तिने आपल्या घरासाठी. पल्लवी मनात म्हणत असते की तुमची ही मोठी आई प्रत्यक्षात आई ह्या नावाला सुद्धा कलंक आहे. हेच तुम्हाला मला पटवून द्यायचंय. पल्लवी म्हणते की शांतनू जाऊ द्यात ना, नका ना जास्त विचार करू. आता सध्या आपण आपल्या आईच्या तब्येतीकडे लक्ष देऊया. शांतनू म्हणतो की ठीक आहे, मी आलोच, मी फ्रेश होऊन येतो. पल्लवी लगेच पर्सजवळ जाते. पर्समधून तो पेनड्राईव्ह काढते आणि तिच्या पदराला बांधून ठेवते. मनात ती म्हणते की पुराव्यांचे कागदपत्र तर आहेच माझ्याकडे, पण जर पुन्हा काही गडबड झाली तर हा पेनड्राईव्ह देखील आहे. मोठ्या आईंनी स्वतःच दिलेल्या कबुलीचा हा व्हिडिओ मला जीवापाड जपायला हवा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पूजेची तयारी चालू असते.
मेघना आणि विभावरी दोघीही तयारी करत असतात. मोठी आई येते, म्हणते की विभावरी आणि मेघना पूजेची तयारी झाली का गं? आणि गीता ज्योती कुठे आहेत? अगं त्यांनाही घ्या ना मदतीला. तेव्हा विभावरी म्हणते की त्यांना सांगितलंय, त्या आवरतायत. मोठी आई म्हणते की बरं गुरुजींनी साहित्याची यादी दिली होती, त्या परीने सगळं साहित्य आलंय ना? विभावरी म्हणते की यांच्याकडे दिली मी ती यादी, ती सगळे मंडईतून आणायला गेलेत आणि येतीलच तेवढ्यात. मोठी आई म्हणते की बरं चालेल, पण विभावरी त्याने जरी सगळं सामान आणलं ना, तू एकदा नीट व्यवस्थित तपासून घे. कुठे काही कमी पडायला नको. आपल्या घरातलं कार्य आहे म्हटल्यावर सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आणि मेघना, नैवेद्याचं काय, झाला का नैवेद्य? मेघना म्हणते की हो मोठी आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं झालंय. मोठी आई विचारते की आणि पंचामृत? तेव्हा मेघना म्हणते की हो, ते पण तयार आहेत. मोठी आई म्हणते की अगं मग जा घेऊन ये. विभावरी होमाच्या समिधा घेऊन जात असते. मोठी आई म्हणते की विभावरी, ह्या होमाच्या समिधा आहेत ना, पुरतील ना एवढ्या? विभावरी म्हणते की हो. मोठी आई म्हणते की बरं ठेव तिकडे. आणि हे बघा, सगळ्यांना म्हणावा की लवकर तयार व्हा, गुरुजी आल्यावर धावपळ नकोय. मोठी आई मनात म्हणत असते की आदिती, तुझ्यासाठी होम काय, काहीच करायची इच्छा नाहीये माझी, पण मला तुझी किती काळजी हे मला शांतनूला दाखवून द्यायचंय ना. माझं खरं रूप त्याच्यासमोर उघड होऊ नये एवढ्यासाठीच हा आटापिटा चाललाय, दुसरं काहीही नाही. तर इकडे पल्लवी आरशासमोर रेडी होत असते. पल्लवी मनात विचार करते की आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. राहिलेली सर्व कामं आज मला करायचीत. मोठ्या आईचं खरं रूप उघड करण्यापासून आज मला कोणीही अडवू शकत नाही. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो. कपाटातून तो त्याचा कुर्ता काढतो. पल्लवी शांतनूकडे बघत असते आणि पल्लवीला शांतनूने बोललेलं बोलणं आठवत असतं की मोठ्या आईने कधी विनायकदादामध्ये आणि माझ्यामध्ये भेदभाव नाही केला आणि खऱ्या अर्थाने ती आपल्या घराची मोठी आई आहे. पल्लवी म्हणते की शांतनू, जरा मला बोलायचं होतं तुमच्याशी. शांतनू म्हणतो की बोल ना. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्ही काल जी काळजी बोलून दाखवत होता तेच विचार माझ्याही मनात होते, त्याबद्दलच मला बोलायचंय. शांतनू, काय आहे ना, कधी एखादं संकट येतं किंवा काहीतरी अनपेक्षित घडतं, मग आपण खचून जातो. अर्थात आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची आणि काळजी असते म्हणून, पण त्याचवेळी कोणीतरी आपल्या जवळचं कायम आपल्या जवळ आहे हे आपण विसरूनच जातो. यांची ताकद तीच आपली ताकद आहे आणि ती व्यक्ती कधीही आपल्याला एकटं पडू देत नाही आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. शांतनू, मी सुद्धा अगदी कुठल्याही संकटात तुमची कधीही साथ सोडणार नाही, मग कशीही परिस्थिती असली तरीसुद्धा. शांतनू विचारतो की पण असं अचानक का बोलतीयस तू? काय झालं, तुला आईची काळजी वाटते का? आईला काहीही होणार नाही, ती पूर्णपणे बरी होणार आहे, बघ तू. पल्लवी म्हणते की नाही हो, तुम्ही त्यांची एवढी काळजी करताय, एवढी सेवा करताय, प्रेम करताय, त्यांना काहीही होणार नाही, त्या लवकर बऱ्या होतील. मला वेगळं काहीतरी म्हणायचंय. शांतनू, कसं आहे ना, कधी कधी आपण कल्पनाही केलेली नसते अशा गोष्टी घडतात. आपली जवळची माणसं आपल्याला परकी वाटू लागतात. त्यांचं खरं रूप आपल्याला कळल्यावर आपण सैरभैर होतो. पल्लवी शांतनूचा हात हातात घेते आणि म्हणते की शांतनू, असा कुठलाही प्रसंग घडला तरी मी तुमच्यासोबत आहे. हातातला हा हात मी तुम्हाला कधीही सुटू देणार नाही, एवढा विश्वास माझ्यावर असू द्या. शांतनू देखील पल्लवीला म्हणतो की तो विश्वास कायम आहे पल्लवी. पल्लवी म्हणते की मी, तुम्ही, आई बाबा आपण कायम एकत्र असणार आहोत. पण तरीसुद्धा हे सांगतेय कारण तुम्ही अबोल आहात हो. या सगळ्या गोष्टी तुम्ही मनात ठेवता, व्यक्त होत नाही. शांतनू, यापुढे जर तुम्हाला कोणाबद्दलही काहीही वाटलं तरी तुम्ही माझ्यापुढे बोलू शकता. मोकळेपणाने माझ्यापुढे व्यक्त व्हा. अगदी माझ्यामुळे जर तुम्हाला कळत नकळत दुःख झालं तरीही ते माझ्यापुरतंच ठेवा. माझ्यावर रागवा, चिडा, ओरडावंसं वाटलं तर ओरडा, पण प्लीज आपल्यातला हा संवाद कधी तुटू देऊ नका. आपल्यातला हा संवाद, हा विश्वास पुढे जाऊन आपल्या नात्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यापुढे कदाचित व्यक्त होण्याची तुम्हाला गरज पडू शकते. आणि पल्लवी तिथून निघून जाते. पल्लवी हॉलमध्ये येत असते. हॉलमध्ये येताना ती मोठ्या आईला बघत असते. होम हवनची तयारी मोठ्या आई अगदी उत्साहाने करत असते. मोठ्या आईला पूजेची एवढी तयारी करताना बघून पल्लवी मात्र खूप रागाने मोठ्या आईकडे बघत असते. तर मोठी आई विभावरीला म्हणत असते की विभावरी, आज जर हे इथं असते ना तर खूप बरं झालं असतं, परंतु त्यांना मुंबईला अचानक मीटिंगला जावं लागलं. ते असते तर माझी चिंताच मिटली असती.
एवढ्यातच एक आवाज येतो की म्हणूनच शुभ कार्यासाठी आलोय मी. मोठे काका तिथे आलेले असतात. मोठी आई म्हणते की आलात तुम्ही? अहो इतक्या लवकर याला असं वाटलं नव्हतं. मोठे काका म्हणतात की आता घरचं काम आहे म्हटल्यावर यायलाच हवं. मीटिंगही छान झाली, बाकीची कामंही आटोपली, म्हटलं आता निघावं. मोठी आई म्हणते की आपल्या घरात सगळं छान व्हावं, आदितीलाही बरं वाटावं म्हणून मी हे होम करतेय. यावर मोठे काका म्हणतात की बरं केलंस सुपर्णा. मोठी आई म्हणते की यावेळी आपले गुरु नाही आहेत, ते दुसऱ्या गुरुजींना पाठवता असे म्हणाले. सगळं कार्य व्यवस्थित झालं म्हणजे झालं. येतीलच गुरुजी एवढ्यात, आम्ही सर्व वाटच बघतोय. मोठे काका म्हणतात की बरं ठीक आहे, मी आवरून येतो. मोठी आई म्हणते ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा बनवते. पल्लवी मात्र मोठ्या खुन्नसने मोठी आई आणि मोठ्या काकांकडे बघत असते. मोठ्या आईचं पल्लवीकडे लक्ष जातं. ती मोठ्या काकांना खुणवते. तेव्हा दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की पल्लवी अशी का बघतीये. पल्लवीला मात्र त्या दोघांकडे बघून आधीचे सर्व घडलेले प्रकार आठवत असतात. पल्लवी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की अगदी वेळेत आलात मोठे काका तुम्ही. आई म्हणजे होमात आहुती घालायला अगदी वेळेत आलात तुम्ही. एकट्या मोठ्या आईंना काही झेपलं नसतं ते. काय मोठी आई? मोठी आई म्हणते की काय बोलतीयस तू? तेव्हा पल्लवी म्हणते की मोठ्या आई अहो असं काय करताय? आज घरात होम आहे ना, त्याबद्दलच बोलतीये. सगळी तयारी झालेली आहे. त्यावर मोठी आई विचारते की कोणाची? पल्लवी म्हणते की अहो कोणाची म्हणजे काय, तुमची. पल्लवी म्हणते की हो समिधाही लागतील. तेव्हा मोठी आई म्हणते की अगं आहे की समिधा एवढ्या. पल्लवी म्हणते की त्या समिधा नाही हो मोठी आई, खास समिधा लागणार आहे. मोठी आई म्हणते की म्हणजे? तेव्हा पल्लवी मोठ्या आईच्या हातात हात घेते आणि म्हणते की कसं आहे मोठी आई, घरातली संकट दूर होण्यासाठी आपण हा होम ठेवलाय ना, मग स्पेशल समिधा नकोत का? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी म्हणते की आज सगळ्या पुराव्यांसकट यांच्या पापाचा हिशोब मांडणार आहे मी. पल्लवी प्रोजेक्टर ऑन करते आणि त्यावर पल्लवी आणि मोठ्या आईचा व्हिडिओ ऑन होतो. व्हिडिओ संपल्यावर मोठी आई शांतनूकडे येते आणि म्हणते की शांतनू अरे हे सर्व खोटं आहे. शांतनू अगदी मोठ्याने ओरडून मोठ्या आईला म्हणतो बस आता, मला एक शब्दही ऐकायचा नाहीये. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सुनील घोडेराव, गीता चंदेल, ज्ञानेश्वर आचारी, पूजा क्षीरसागर, कमल तोंपे, स्वप्नील सोनावणे, तेजस सावंत, कृतिका वाघ, सोनाली पाटील, अश्विनी कुपेकर, वंदना तांबडे, संध्या घाटगे, दीपक कानक, अनिता बोरुडे, शारदा सालव, जयश्री पारचुरे, मुकुंद कुलकर्णी, ज्योती पाटील, पूजा कांबळे, समृद्धी पोळ, स्वामी सेवेकरी, संतोष राजगुरू, आनंद, सुगंधा शेलार, सविता गरुड, रुपाली इंगळे, प्रकाश धोपकर, नीला खरे, प्रशांत पाझरे, अनिता जानोरकर, नीता भोसले, सुरेखा, स्वाती राहुल कामत, प्रीती पिंपळे, गौरव खोले, प्रवीण पाटील, मंगेश कदम, जयश्री पारचुरे, श्वेता कांबळी, अपर्णा मायेकर, आर्यन अँड मितेश पिसाई, अभिनव खरात, योगेश मेश्रम, चंद्र भानत, नम्रता डोंगरे, स्वप्नजा सावंत, रेखा, प्रतिभा, उर्मिला ढोबले, विजय चौधरी, अनिता खांडलकर, आदित्य भुमरे, समृद्धी, दर्शना, निर्मला लोखंडे, प्रवीण धुमाळ, सुशांत शिरोडकर, तानाजी, सुलोचना, कविता गुंजाळ, मीना वैद्य, सत्यशील, नीलम गीते, मंगेश जावरे, कस्तुरी, ऋषिकेश दुधाडे, रवींद्र कोमनक, सुप्रिया कानडे, वालकर, स्नेहल वाकचौरे, सीमा, माणिक खुरत, उर्मिला डोंगरे, रंजिनी, राम गायकवाड, चंद्रशेखर भातवाडेकर, स्वप्नाली तावडे, सायली बच्चाव, सूरज, सायली बच्चाव, दीपक तिवेकर, वैभव कुष्टे, कविता नवले, शिवानी सोनवणे, फकीर तके, प्रीती घाडगे, उज्ज्वला वाडकर, वंदना पंडित, महादेव बेंदाल, कमल माने, शैला कमल माने, नम्रता चौधरी, गुरुप्पा, रेश्मा भगत, गोविंद परब, रवी कवडे, अर्चना, दीप्ती चव्हाण, नश्री देशमाने.